यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुनतीरावनचारी यमुनतीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजनवल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजनवल्लभ गिरिवरधारी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेव ओम नमो भगवते वासुदेवाय ओम भगवते वासुदेव हरे कृष्णा. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या भागवत सत्रामध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत स्कंद क्रमांक 1, अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक नंबर 5. तर मी म्हणतो, आपण मागे माझ्या मागे म्हणू शकता. एतन्नानावताराणां एतन्ता निधानं बीजमव्ययम् निदानं बीजम् अव्ययम् यस्यां शंसेन सृज्यन्ते यस्यांशेन संशन्ते देवतिर्यन्नरादयः. देवतीर्यन्नरादयः एतन्नानावताराणां एतन्तारान् निधानं बीजमव्ययम् निदानं बीजमव्ययम् यस्यां शंसेन सृज्यन्ते यस्यांशनं सिञ्चन्ते देवतिर्यन्नरादयः. शुच्यन्ते देवतिर्यन्नरादयः एतन्नानावताराणां एतं तारान् निधानं बीजमव्ययम् निदानं बीजमव्ययम् यस्यां शंसेन सृज्यन्ते यस्यां संशेन सृज्यन्ते देवतिर्यन्नरादयः. देवतीर्यन्नरादयः भाषांतर वाचतोय. एतन्नानावताराणां बोलू निदानं शकतो. बीजमव्ययम् निदानं बीजमव्ययम् यस्यां संशेन सृज्यन्ते यस्यां शंसेन सृज्यन्ते देवतीर्यन्नरादयः देवतिर्यन्नरादयः. एतानानावताराणां एतन्नानावताराणां निधानं बीजमव्ययम् निधानं बीजमव्ययम् यस्य संशेन सृज्यन्ते यस्यां शंसेन सृज्यन्ते देवतीर्यन्नरादयः देवतिर्यन्नरादयः. एतानां एतन्नानावताराणां निधानं बीजमव्ययम् निधानं बीजमव्ययम् यस्याशासेन सृज्यन्ते यस्यां शंसेन सृज्यन्ते देवतीर्यन्नरादयः देवतिर्यन्नरादयः. एतन्नानावताराणां एतन्नानावताराणां निधानं बीजमव्ययम्
निधानं बीजमव्ययम् एष अंशेन अंशेन ईशांशेन येषांशेन संशयेन सृज्यन्ते देवतिर्यङ्गनरादयः सृज्यन्ते देवतिर्यं नरादयः एतत् हे एतत् रूप एव नाना नाना निरनिराळ्या निरनिराळ्या अवताराणां अवताराणां अवतारांचा अवतारांच निधानम उगम निधानं बीजम बीजं बीज बीजम् अव्ययम अव्ययम् अविनाशी अविनाशी यस्य यस्य ज्याच्या याच्या अंश अंशेन अंशेन विनाशाच्या अंशाने सृजन्ते उत्पन्न सृज्यन्ते होतात देवतिर्यन्नरादया देवतिर्यं नरादयः देव पशु आणि मानव इत्यादी भाषांतर एवं तात्पर्य इस डिवाइन ग्रेस इसी भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपाद द्वारा शिल प्रभुपाद की जय जय हे रूप दुसरा पुरुष अवतार या विश्वातील अनेकविध अवतारांचा उगम आहे आणि हे रूप अविनाशी आहे. या रूपाच्या लहान लहान अंशांपासून देवता पशुपक्षी आणि मनुष्यादी निरनिराळे जीव निर्माण होत असतात. तात्पर्य महत्त्वात असंख्य ब्रह्मांडांची निर्मिती केल्यावर पुरुषाने द्वितीय पुरुष गर्भोदक्षय विष्णूंच्या रूपाने प्रत्येकात प्रवेश केला. त्यांनी जेव्हा असे पाहिले की ब्रह्मांडात स्थान विश्रांतीचे स्थळ असे काहीच नसून केवळ अंधकार दाटला आहे, तेव्हा त्यांनी आपल्या स्वेद जळाने अर्धे ब्रह्मांड भरले आणि स्वतः त्या तळ्यात पोहोडले. या पाण्याला गर्भ उदक असे म्हणतात. त्यांच्या नाभीतून एक कमळनाळ अंकुरित झाले आणि कमळदलावर विश्व संरचनेचे प्रमुख शिल्पज्ञ ब्रह्मदेव यांचा जन्म झाला. ब्रह्मदेव विश्व रचनाकार झाले आणि भगवंतांनी विष्णूंच्या रूपाने विश्वाच्या पालनाचे उत्तरदायित्व स्वीकारले. प्रकृतीच्या रजोगुणापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाले आणि विष्णू सत्वगुणाचे अधिपती झाले. विष्णू हे त्रिगुणातीत असल्यामुळे नेहमीच भौतिक आसक्तीतून अलिप्त आहेत. याचे विवरण अगोदरच केलेले आहे. ब्रह्मदेवांपासून तमोगुणाचे अधिष्ठाते शिव उत्पन्न झाले आहे. भगवंतांच्या इच्छेने ते अखिल सृष्टीचा संहार करतात. म्हणून ब्रह्मा विष्णू शिव हे तिघेही गर्भोदक्षय विष्णूंचे अवतार आहेत. ब्रह्मदेवांपासून दक्ष मरीची मनु आणि इतर देव प्रजापती प्रजेची अभिवृद्धी करण्यासाठी उत्पन्न झाले. वेदांच्या गर्भस्तुतीतील मंत्रांत गर्भोदक्षय विष्णूंचा महिमा सांगितलेला आहे. गर्भस्तुतीचा प्रारंभ भगवंतांची सहस्र शिरे असल्याच्या वर्णनाने होतो. गर्भोदक्षय हे विश्वाचे स्वामी आहेत आणि ते जरी विश्वात पोहोडल्यासारखे दिसत असले तरी ते नेहमी दिव्य स्थितीत आहेत, हे यापूर्वीच सांगितलेले आहे. गर्भोदक्षय विष्णूंचे पूर्णांश असे जे क्षीरोदक्षय विष्णू हे विश्वजीवनाचा परमात्मा आहेत, तसेच त्यांना विश्वाचे पालनकर्ता म्हणून समजले जाते. अशा रीतीने मूळ पुरुषाच्या 3 स्वरूपांचे ज्ञान झाले. विश्वातील सर्व अवतार रूपे ही या क्षीरोदक्षय विष्णूंचीच रूपे आहेत. निरनिराळ्या युगांमध्ये निरनिराळे अवतार होतात आणि तेही असंख्य असतात. त्यात मत्स्य कूर्म वराह राम नृसिंह वामन आणि इतर असे अधिक महत्वाचे आहेत. या अवतारांना लीला अवतार असे म्हणतात. ब्रह्मा विष्णू शिव रुद्र हे गुणावतार वेगवेगळ्या प्राकृतिक गुणांचे अधिष्ठाते आहेत. भगवान विष्णू पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांपासून भिन्न नाहीत. भगवान शिव हे जीव आणि भगवंत यांच्या मध्यावरील स्थितीत आहेत. ब्रह्मदेव हे नेहमीच जीवतत्व आहेत. सर्वश्रेष्ठ पुण्यवान आत्मा किंवा श्रेष्ठ भगवत भक्त निर्मितीच्या कार्यासाठी भगवंतांच्या शक्तीने संपन्न होतो आणि त्याला ब्रह्मा किंवा ब्रह्मदेव म्हणतात. त्यांची शक्ती बहुमूल्य रत्नांमध्ये वर्णित परिवर्तित झालेल्या सूर्याच्या शक्तीप्रमाणे आहे. जेव्हा ब्रह्मदेवांच्या पदासाठी कोणी पात्र जीव नसतो तेव्हा भगवान स्वतःच ब्रह्मा होऊन त्या पदाचा कार्यभार ग्रहण करतात. भगवान शिव हे सामान्य जीव नाहीत, ते पूर्ण भगवत अंश आहेत, परंतु भौतिक प्रकृतीशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध असल्याने भगवान विष्णूप्रमाणे ते तंतोतंत दिव्य अवस्थेत नाहीत. त्यांच्यातील अंतर दही आणि दूध यांतील अंतराप्रमाणे आहे. दही हे दूधच आहे, परंतु दुधाऐवजी त्याचा उपयोग करता येत नाही. दुसरे अवतार म्हणूनचे आहेत. ब्रह्मांच्या जीवनाच्या कालावधीतील
एका दिवसात 14 मनु होतात. ब्रह्मांचा एक दिवस म्हणजे सौर गणनेप्रमाणे 43 लाख गुणिले 1,000 वर्ष. याप्रमाणे ब्रह्मांच्या एका महिन्यात 420 मनु तर एका वर्षात 5,040 मनु होतात. ब्रह्मदेवांचे आयुष्य त्यांच्या कालमानानुसार 100 वर्षांचे आहे. म्हणून त्या कालावधीत 5,040 गुणिले 100 किंवा 5,04,000 मनु होतात. ब्रह्मांडे अनंत आहेत. त्या प्रत्येकात एक ब्रह्म आहे आणि त्या सर्वांची पुरुषाच्या श्वासोच्छ्वासाच्या वेळी उत्पत्ती आणि लय होत असतो. म्हणून पुरुषाच्या एका श्वासोच्छ्वासाच्या कालावधीत किती लाख मनु होतात याची आपण कल्पना करावी. या ब्रह्मांडातील प्रमुख असलेले मनु पुढील प्रमाणे आहेत. यज्ञ स्वयंभुव मनु, विभू स्वारुचिस मनु, सत्यसेन उत्तम मनु, हरी तामस मनु, वैकुंठ रैवत मनु, अजित चाक्षुषू मनु, वामन वैवस्वत मनु, वर्तमान चतुर्युगी वैवस्वत मनुच्या आद्यपत्याखाली आहे. सार्वभौम सावर्णी मनु, ऋषभ दक्ष सावर्णी मनु, विश्वक्सेन ब्रह्म सावर्णी मनु, धर्मसेतू धर्म सावर्णी मनु, सुधामा रुद्र सावर्णी मनु, योगेश्वर देव सावर्णी मनु आणि बृहत भानू इंद्र सावर्णी मनु. ही नावे वर सांगितल्याप्रमाणे किती आहे? 43 कोटी सौर वर्षाच्या कालावधीत आधिपत्य करणाऱ्या एका मनु समूहाची आहेत. भगवंतांचे काही अवतार युगावतार आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग 4 युगे आहेत. प्रत्येक युगातील अवताराचे शुक्ल, रक्त, कृष्ण, पीत असे निरनिराळे वर्ण आहेत. द्वापारयुगात श्रीकृष्ण कृष्ण वर्णात प्रकट झाले तर कलियुगात भगवान श्री चैतन्य पीत वर्णात प्रकट झाले. अशा रीतीने भगवंतांच्या सर्व अवतारांचे वर्णन अपौरुषीय शास्त्रांतून दिलेले आहे. म्हणून कोणत्याही धूर्त ढोंगी मनुष्याला स्वतःच भगवंतांचे अवतार होण्यासाठी वाव नाही. कारण भगवंतांचा अवतार शास्त्रात दिलेला असला पाहिजे. भगवत अवतार स्वतःला अवतार असल्याचे घोषित करीत नाही. शास्त्रात जी अवतारांची लक्षणे सांगितलेली आहेत त्यावरून महर्षी त्या अवतारांचा स्वीकार करतात. अवतारांची स्वरूपे आणि त्यांना करावयाची असलेली विशिष्ट कार्ये याचे वर्णन शास्त्रांमध्ये दिलेले असते. प्रत्येक अवतारांव्यतिरिक्त शक्त्यावेश अवतार असंख्य आहेत. त्यांचे वर्णनही शास्त्रात आहेत. असे अवतार प्रत्यक्षपणे त्याचप्रमाणे अप्रत्यक्षपणे शक्ती संपन्न असतात. जेव्हा ते प्रत्यक्षपणे शक्ती प्राप्त करतात तेव्हा त्यांना अवतार म्हणतात आणि जेव्हा ते अप्रत्यक्षपणे शक्ती प्राप्त करतात तेव्हा त्यांना विभूती असे म्हणतात. प्रत्यक्षपणे शक्ती संपन्न अवतार कुमार, नारद, पृथू, शेष, अनंत इत्यादी होत. विभूतीबाबत विचार करता त्यांचे वर्णन भगवद्गीतेच्या विभूतियुग नामक अध्यायात सुस्पष्टपणे केलेले आहे. अशा अनेक प्रकारच्या अवतारांचे मूळ उगमस्थान गर्भोदक्षय विष्णू आहेत. जय श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. धन्यवाद. आभारी आहे लोकश्री. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्य ददाति स्वापदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरु वैष्णवां च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामे नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्णा. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार की आपण या ठिकाणी रविवारच्या या आपल्या श्रीमद भागवत सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित आहात. तर आज आपण चर्चा करतो आहे श्रीमद भागवत म्हणजे पहिल्या स्कंदामध्ये 3रा अध्याय आणि श्लोक नंबर 5. पुन्हा एकदा मी भाषांतर वाचत आहे. हे रूप म्हणजेच दुसरा पुरुष अवतार जे गर्भोदक्ष विष्णू आहेत, या विश्वातील अनेकविध अवतारांचा उगम आहे.
आणि हे रूप अविनाशी आहे. या रूपाच्या लहान लहान अंशापासून देवता, पशुपक्षी आणि मनुष्यादी निरनिराळे जीव निर्माण होत असतात. तर या ठिकाणी आपण बघतोय की गेल्या बऱ्याच आठवड्यापासून जे भगवंतांचे पुरुष अवतार आहेत यांच्याबद्दल चर्चा चालली आहे. तर याची पार्श्वभूमी आपण थोडं बघूया. तर पहिल्या स्कंदाची ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळी नैमिषारण्य या ठिकाणी जे जमलेले साधू आहेत ते प्रश्न विचारतायत सुत गोस्वामींना. आणि त्या ठिकाणी ते 6 प्रश्न विचारतात. याची चर्चा याच्या अगोदर आपल्या पहिल्या अध्यायामध्ये झालेली आहे. पहिल्या स्कंदाचा पहिला अध्याय त्यामध्ये श्लोक क्रमांक 9 ते 23 या दरम्यान जे अ, जे साधू जमलेले आहेत नैमिष अरण्य या ठिकाणी ते सूत गोस्वामींना 6 प्रश्न विचारतात. तर काय प्रश्न विचारतायत ते आपण जरा बघूया. तर पहिला प्रश्न त्यांनी विचारला आहे. पहिला अध्याय स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 1 श्लोक नंबर 9 या ठिकाणी ते प्रश्न विचारतात की सगळ्यात जास्त हायेस्ट गुड या मनुष्य प्राण्यासाठी काय आहे. आणि त्याचं उत्तर ते पुढे चालून देत आहेत दुसऱ्या अध्यायामध्ये 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये. आणि ते काय आहे की भगवंतांबद्दल जी भक्ती आहे ती कशा प्रकारे डेव्हलप करता येईल. हे सगळ्यात हायेस्ट गुड आहे. सगळ्यात चांगली महत्वाची श्रेयस्कर अशी गोष्ट जी जीवासाठी आहे. दुसरा प्रश्न विचारतात 11व्या श्लोकामध्ये पहिल्या अध्यायातील 11व्या श्लोकामध्ये म्हणतात की संपूर्ण वैदिक शास्त्र त्यांचा सारांश काय, इसेन्स काय, सार काय आहे ते जरा आम्हाला तुम्ही सांगणार का. आणि त्याचं उत्तर ते देतात दुसऱ्या अध्यायामध्ये. आणि सार काय आहे भक्ती, भगवंतांची डिवोशनल सर्व्हिस, भगवंतांची भक्तिमय सेवा हेच संपूर्ण वैदिक साहित्याचं काय आहे सार आहे. तिसरा प्रश्न विचारत आहेत 12व्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण यांचं अवतरित होण्याचं कारण काय. कोणत्या कारणामुळे कोणत्या उद्देशासाठी भगवान कृष्ण आपल्या गोलोक वृंदावन धामामधून या भौतिक जगामध्ये अवतीर्ण होतात. आणि त्याचं उत्तर देतात दुसऱ्या अध्यायामध्ये 34वा श्लोक आणि तिसऱ्या अध्यायामध्ये 28व्या श्लोकामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. आणि त्याचं उत्तर आहे की आपल्यासारखे जे भौतिक जीव जे कित्येक जन्मापासून या भौतिक जगामध्ये जन्म मृत्यू चक्रामध्ये फेऱ्या मारतायत. पुनरपि जरणम पुनरपि मरणम पूर्णपि जननी जठरे शयनम. प्रत्येक नवीन जन्मामध्ये आपण एक आईचा स्वीकार करतो, आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो. पुन्हा एकदा जे शरीराची 6 स्थित्यंतरे आहेत त्यामध्ये आपण प्रवास करतो आणि शेवटी आपण हे शरीर जे आहे ते सुद्धा त्यागून देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला एक नवीन शरीर मिळतं. आणि अशा प्रकारे ही जी यात्रा आहे जन्म मृत्यूच्या सागरामध्ये ही अनादी काळापासून आपण त्या कल्पनाही करू शकत नाही. तर आपल्यासारखे या भौतिक जगतामध्ये खितपत पडलेले जे जीव आहेत यांना पुन्हा आपल्याकडे हे करण्यासाठी बोलवण्यासाठी भगवंत या जगामध्ये अवतार घेतात. भगवंतांच्या अवतरण्याची विविध कारण आहेत पण त्यापैकी हे एक प्रमुख कारण आहे की जे जीवात्मे आहेत जे कृष्णापासून विमुख झालेले आहेत त्यांना पुन्हा एकदा तिसऱ्या अध्यायामध्ये विदुर आणि मैत्रेय त्यामध्ये खूप सुंदर श्लोक त्यामध्ये ते म्हणतात जनस्य कृष्णा विमुखस्य दैवात अधर्मशीलस्य सुदुःखितस्य अनुग्रह हि चरन्ति नूनान् भूतानि भुव्यानि जनार्दनस्य जनस्य कृष्णा विमुखस्य दैवात. तर या भौतिक जगातील आपल्यासारख्या जीवात्म्यांचा एक मूळ दुःखाचं कारण काय आहे की आपण भगवंतांपासून विमुख झालेलो आहे. आणि म्हणूनच भगवंत पुन्हा पुन्हा आणि या अध्यायाचं शीर्षक पण काय आहे अवतारी कृष्ण. आणि पुढे सर्व येणाऱ्या श्लोकांमध्ये आपण बघणारच आहोत कशा प्रकारे भगवंत वेगवेगळे अवतार धारण करतात. तर प्रमुख कारण काय आहे जीवात्म्यांना जे भगवंतांपासून विमुख झालेले आहेत त्यांना पुन्हा एकदा आपल्याकडे बोलवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भगवंत या भौतिक जगामध्ये वारंवार येतात आणि त्यांचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांना सुद्धा पाठवतात. चौथा प्रश्न विचारतायत पुरुष अवतार भगवंतांचे जे विविध पुरुष अवतार आहेत किंवा या सृष्टीची निर्मिती झाली त्याबद्दल ते विचारणा करतात. आणि त्याचं उत्तर आजच्या या अध्यायाच्या पहिले जे 5 श्लोक आहेत
तिसऱ्या अध्यायाचे पहिले 5 श्लोक यामध्ये या पुरुष अवतारांबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. आणि त्यापैकी आज आपला शेवटचा 5वा श्लोक चाललेला आहे. आणि यापूर्वी दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 30 ते 33 यामध्ये देखील त्यांनी पुरुष अवतारांबद्दल चर्चा केलेली आहे. 5वा प्रश्न विचारतात भगवंतांच्या लीला अवतारांबद्दल. आणि ते या आता येणाऱ्या ह्या अध्यायाच्या 3ऱ्या अध्यायाच्या उर्वरित पुढचे जे श्लोक आहेत त्यामध्ये ते त्याचं विस्तृत वर्णन येतील. आणि 6वा प्रश्न विचारतात की ज्यावेळी भगवंत हे जग सोडून निघून गेले 5000 वर्षांपूर्वी, तो प्रसिद्ध श्लोक आपण ऐकलेला असेलच, भगवंत हे जग सोडून धर्म ज्ञाना दिभिसह कृष्णे स्वधाम उपगते धर्म ज्ञान दिभिसह कलौ नष्ट दोषामेश पुराण अरूप अधुनोदित. तर हे तर उत्तर सांगतायत ते, कारण त्यांचा प्रश्न होता की भगवंत जर निघून गेले मग ह्या कलियुगातील लोकांना आश्रय कसा मिळणार. या कलियुग जे अंधकारमय युग म्हटलं जातं त्याच्यामध्ये नेहमी कलह असतो. या कलियुगामध्ये संपूर्ण मानव समाजाला एक योग्य दिशा दाखवण्याचं काम करणार कोण, हा त्यांचा प्रश्न. आणि त्याचं उत्तर श्रीमद भागवतम, की भगवंत गेले खरी ही गोष्ट आहे, परंतु भगवंत पुन्हा एकदा श्रीमद भागवतम जे भगवंतांपासून अभिन्न आहे, श्रीमद भागवतमच्या रूपाने पुन्हा एकदा भगवंतांनी एक अवतार धारण केलेला. आणि म्हणूनच श्रील प्रभुपादांनी आपल्या इस्कॉनच्या पूर्ण नियमावलीमध्ये किंवा दिनचर्येमध्ये आपण म्हणू शकतो, प्रत्येक दिवशी श्रील प्रभुपादांनी सांगितले नित्यम भागवत सेवया. तर एकदा कोणी प्रभुपादांना प्रश्न विचारला की प्रभुपाद नित्यम भागवत आहे म्हणजे काय. आता जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर नित्य म्हणजे काय, नेहमी, कॉन्स्टंट, सातत्याने. पण हे कसं शक्य आहे. कोणी म्हणा अहो आमचं काम वगैरे असतात, आम्हाला जॉब आहे, नोकरी आहे, स्टुडंट बनतील, आम्हाला कॉलेज वगैरे आहे, अभ्यास करायचा, भरपूर जबाबदार आहेत. मग हे नित्यम सातत्याने भागवतम हे कसं होऊ शकतं. आणि आपले जे पूर्वाचार्य आहेत सनातन गोस्वामी यांनी खूप सुंदर प्रार्थना लिहिली आहे श्रीमद भागवतमसाठी. त्यामध्ये म्हणतात मद एक बंधो मद संगी मद्गुरु मन्महाधन मद निस्तारक मदभाग्यम मदानंद नमोस्तुते. मद एक बंधू म्हणतायत श्रीमद भागवतम हे माझे सर्वात चांगले बंधू आहे. मद एक बंधू मत संगी, संगी म्हणजे काय, असोसिएट्स, जे नेहमी माझ्या, ज्यांची संगती मला नेहमी घ्यावीशी वाटते. तर असे एकमेव माझे बंधू असते ते कोण आहेत, श्रीमद भागवतम. कारण आपण चर्चा करतो की श्रीमद भागवतम हे भगवंतांपासून अभिन्न आहे. मद एक संगी मद एक बंधू मत संगी मद गुरोर, गुरूंचं स्थान पण देत आहे श्रीमद भागवतमला. मद गुरु मन महाधन, या जगामध्ये धनाची वेगवेगळी व्याख्या असू शकेल. कोणी म्हणेल प्रॉपर्टी, बँक बॅलन्स हे माझं धन आहे, कोणी म्हणेल माझा परिवार माझं धन आहे. परंतु सनातन गोस्वामी यांच्यासाठी श्रीमद भागवतम काय म्हणतायत, ते महाधन म्हणतायत. छोटं मोठं नव्हे, सगळ्यात मोठं जे जर काही माझ्या जीवनामध्ये धन असेल तर ते आहे श्रीमद भागवतम. म्हणतात मद निस्तारक, जर निस्तारक म्हणजे या भौतिक जगातून जर माझी कोणी सुटका करू शकेल तर ते आहे श्रीमद भागवत. मदभाग्य, भाग्य, प्रत्येकाला जीवनामध्ये चांगलं भाग्य आपल्या वाट्याला यावं असं वाटत असतं. आणि म्हणून लोक नेहमी भाग्यलक्ष्मी पूजा करतात, कारण लक्ष्मी मातेची जर कृपा असेल तर सगळं काही व्यवस्थित. परंतु या ठिकाणी सनातन गोस्वामी काय म्हणतायत, माझं भाग्य ते कोण आहेत, श्रीमद भागवत. मद निस्तारक मद मदानंद नमोस्तुते. आणि माझ्या जीवनामध्ये जर का आनंद असेल तो आहे श्रीमद भागवतम. आणि म्हणून शिलप्रभुपाद सांगितलं, ज्या भक्ताने प्रश्न विचारला होता नित्यम भागवत सेवा म्हणजे काय, प्रभुपादांनी सांगितलं रेग्युलरली अटेंडिंग श्रीमद भागवतम क्लासेस. नित्य म्हणजे काय, प्रत्येक क्षणोक्षणी तर आपण भागवतमचा संग करू शकणार नाही, कारण आपल्याकडे जबाबदार आहेत. परंतु प्रबंध म्हणायचे कमीत कमी दिवसातून एक वेळा आपण जे श्रीमद भागवतम सत्र होतं त्यामध्ये उपस्थित राहावं. आणि म्हणून प्रत्येक इस्कॉनच्या मंदिरामध्ये आजही
श्रीमद भागवतम क्लास दर दिवशी केला जातो. तर हे प्रभुपादांनी आपल्या संपूर्ण गुरु परंपरेमध्ये श्रीमद भागवतमला एवढं महत्व आहे. कारण प्रभुपादांनी यामध्ये संपूर्ण एक भक्त सांगत होते की प्रभुपादांचे तात्पर्य म्हणजे काय आहे, प्रभुपादांनी त्यांच्या प्रत्येक शिष्याला लिहिलेले काय आहे, पत्र आहे. आपल्याला आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी प्रभुपादांना प्रत्यक्ष समोर बघण्याचा प्रसंग सौभाग्य आपल्याला मिळालेलं नाहीये. आपण फक्त प्रभुपादांना व्हिडिओ मार्फत बघितलेलं आहे, जे डॉक्युमेंटरी बनवले आहेत त्यांच्या शिष्यांनी त्या मार्फत बघितलेलं आहे. परंतु असं नाही की आपण कमी सौभाग्यशाली आहोत. प्रभुपादांना संघ जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण जर प्रभुपादांचे तात्पर्य वाचले तर ते काय आहे, प्रभुपादांशी संवाद करण्यासारखं आहे. दुसरं कोणी नाही. जर आपण श्रीमद भागवतम घेऊन जर आपण वाचन करत असू तर म्हणजे आपण सरळ सरळ प्रभुपादांशी संवाद साधतोय. आणि म्हणून श्रीमद भागवतम आपण याला आपल्या भक्तिमय जीवनामध्ये एक विशेष स्थान देणं आवश्यक आहे. आणि म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणायचे नित्यम भागवत सेवया. अजून शास्त्रामध्ये एक श्लोक त्यामध्ये म्हटलंय, शृणुवता श्रद्धया नित्यम. पुन्हा नित्य शब्द या ठिकाणी आलेला आहे. शृणुवता श्रद्धया नित्यम गृणतस्थ स्वचेष्टितम. स्वचेष्टा, चेष्टा म्हणजे काय, आपण स्वतः काहीतरी कृती करणं. आणि या ठिकाणी काय शब्द वापरलेला आहे, स्वचेष्टा. आपल्याला स्वतः काय करावं लागेल, श्रीमद भागवतम हातामध्ये घ्यावं लागेल. तर शृण्वता श्रद्धया नित्यम, श्रद्धेपूर्वक. जर श्रद्धा नसेल तर आपल्याला मग फायदा मिळणार नाही. बऱ्याच वेळा कोणी सांगितलं की हो आमच्याकडे एक मोठमोठे एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत, आणि जर 10 लोकांनी सांगितलं की नाही हे खरंच खूप चांगले डॉक्टर आहेत, एवढ्या एवढ्या लोकांचा आजार यांनी बरा केलेला आहे, हो पंचक्रोशीमध्ये यांची ख्याती आहे. तर बऱ्याच लोकांचा केवळ त्या विश्वासाने, त्या श्रद्धेने की हे जे डॉक्टर आहेत यांची जो उपचार आहे हा कामी पडतो, हा उपयोगी पडतो, यांचा गुण येतो, केवळ या श्रद्धेनेच कित्येक लोकांना त्यांचा आराम पडतो. हा त्यांनी औषध वगैरे वेळेवर घ्यायला पाहिजे, ती गोष्ट तर आहेतच, परंतु श्रद्धा ही महत्वपूर्ण आहे. तर एकदा काय होतं, एक मोठे प्रचंड ख्याती असलेले डॉक्टर असतात, तर त्यांच्या परिवारासोबत एकदा ते मूवी बघायला जातात. आणि मूवी चालू असताना आता काळोख असतो सगळीकडे, फक्त पडद्यावरती प्रकाश आहे आणि सगळीकडे अंधार आहे. तर काही वेळाने काय होतं, त्यांच्या ज्या पत्नी असतात काही कारण त्यांचं डोकं दुखायला लागतं. डोकं दुखायला लागतं तर पतींना सांगतात, जे डॉक्टर आहेत नामवंत डॉक्टर, की अहो माझं डोकं दुखतंय. तर हे जे डॉक्टर असतात खिशातून एक छोटीशी गोळी काढतात आणि म्हणतात की ही गोळी घे आणि याला चघळ फक्त, काही वेळाने काय होईल तुझं डोकं राहून जाईल. आणि ती त्यांच्या ज्या पत्नी असतात ती गोळी घेतात देखील. आणि मग मूवी वगैरे होते आणि बाहेर येतात आणि विचारतात, हो तुम्ही जी गोळी दिली होती, मी इतका वेळ झाली ती चघळते पण अजून सुद्धा ती संपली नाहीये, अशी कोणती गोळी दिली होती तुम्ही. तर ती गोळी काढून बघतात ते जीवेतून, तर ती गोळी नसते, ती काय असते, त्यांच्या शर्टचं बटन असतं. आता मला सांगा, पत्नीला वाटत होतं की यांनी मला औषध दिलंय आणि त्यामुळे माझं डोकं बरं झालंय, परंतु ते औषध नव्हतंच. परंतु पत्नीची श्रद्धा होती की माझे पती एवढे नामवंत डॉक्टर आहेत, तर त्यांनी दिलेलं जे औषध आहे ते उपचार करणारच. आणि केवळ त्या श्रद्धेमुळे त्यांचं डोकं दुखणं त्यावेळी बंद राहिलं. तर प्रश्न आहे श्रद्धेचा. म्हणून या श्लोकामध्ये आपल्या शृण्वता श्रद्धया नित्यम गृणतस्थ स्वचेष्टितम. आपल्याला स्वतः चेष्टा करावी लागेल. आपोआप तर होणार नाही की श्रीमद भागवतम आपल्याकडे येईल आणि म्हणाल की चला आता माझं वाचन करा. काय? स्वचेष्टितम. मग कुणी म्हणे यामुळे काय होईल, याचा फायदा काय होणार ते तरी सांगा. नक्कीच. पुढे म्हणताय, काले ना ना अतिदीर्घे ना,
भगवान विशते हृदी. म्हणतायत की जसं जसं तुम्ही वाचत जाणार, शृण्वता श्रद्धया नित्यम गृणतश्च स्वचेष्टितम कालेना न अतिदीर्घेना. जर असं आपण वाचत राहिलात श्रद्धेपूर्वक नित्यनेमाने, तर लवकरच भगवान विशते हृदी, लवकरच आपण भगवंतांची अनुभूती आपल्या जीवनामध्ये करू शकाल. आणि म्हणून या ठिकाणी आपण श्रीमद भागवतमची महिमा वर्णन करत आहोत. तर आपण बघितलं की जे शौनकादी ऋषी आहेत, नैमिषारण्य या ठिकाणी जमलेले जे ऋषी आहेत, त्यांनी प्रश्न विचारले. प्रश्न आणि उत्तर यांचा आपल्या जीवनाशी पण खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्ही थोडा विचार केला तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत दिवसभरामध्ये आपण किती प्रश्न विचारतो आणि किती प्रश्नांना उत्तर देतो. बाजारात गेले तुम्ही खरेदी करायला, आपण काय विचारतो, अरे काय काय भावाने दिली ही सब्जी? प्रश्न. समोरचा व्यक्ती उत्तर देणार. तुम्ही प्रवास करताय, कोणी बऱ्याच दिवसानंतर म्हटलं, अरे कसा आहेस? प्रश्न. उत्तर काय? बरा आहे. बरा नसला तरी बरा आहे. तर उत्तर आणि प्रश्न, आपलं जीवन प्रश्न आणि उत्तराने भरलेलं आहे. पुढे आपण बघतो, दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच परीक्षित महाराज सुद्धा प्रश्न विचारतात. आणि त्या प्रश्नांना ज्यावेळी शुकदेव गोस्वामी ऐकतात, त्यांना खूप आनंद होतो आणि म्हणतात की काय सुंदर प्रश्न विचारतायत तुम्ही. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रश्न विचारतो, पण बऱ्याच वेळा आपले प्रश्न त्यांना एवढं काही मूल्य नसतं, एवढे महत्वाचे नसतात. ते न्यूज चॅनल मध्ये काय चालतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर सगळेच प्रश्न आपल्या फायद्याचे किंवा इतरांच्या फायद्याचे पण नसतात. पण या ठिकाणी परीक्षित महाराजांनी जे प्रश्न विचारले की आता जो मरणासन्न अवस्थेमध्ये आलेला व्यक्ती आहे, त्याने काय करायला पाहिजे, कोणाची पूजा करायला पाहिजे, कोणाची आराधना करायला पाहिजे, सर्वांसाठी श्रेयस्कर असे कोण विग्रह आहेत, आराध्य दैवत कोण आहेत की ज्यांची पूजा केल्याने आपलं मंगल होऊ शकतं. एक मरणासन्न आलेल्या व्यक्तीचं कार्य काय, त्याने काय करायला पाहिजे, आणि इन जनरल सुद्धा व्यक्तीने जीवनामध्ये काय करायला पाहिजे. तर त्यांचा हा तो प्रश्न ऐकून शुकदेव गोस्वामींना खूप आनंद होतो आणि म्हणतात, वरियान एष ते प्रश्न कृते लोकाहितम नृपा आत्मविद सम्मथा पुंसो श्रोतोव्यादुषय परा. म्हणतात वरियान एष ते प्रश्न कृते लोका हितम नृपा. तर तुम्ही जे प्रश्न विचारत यामुळे तुमचं तर होईलच, पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमुळे भविष्यामध्ये येणाऱ्या संपूर्ण मानव समाजाच्या हिताचे प्रश्न तुम्ही विचारताय. त्या प्रश्नांची गुणवत्ता अशी असायला पाहिजे. बऱ्याच वेळा आमच्या मंदिरामध्ये पण ज्यावेळी महाराजांचा क्लास होतो किंवा इतर कोणतेही स्पीकर त्यांचा क्लास होतो, क्लास नंतर बऱ्याच वेळा जे प्रश्न विचारले जातात, त्या एका प्रश्नामुळे ऑडियन्स मध्ये बसलेल्या कित्येक जणांच्या मनामध्ये जो प्रश्न असेल त्याचं उत्तर देखील त्यांना मिळतं. लोक हितम नृपा. तर परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारले श्रीमद भागवतम मध्ये, अर्जुनाने प्रश्न विचारले भगवद्गीतेमध्ये, महाभारतामध्ये देखील प्रसंग येतो यक्ष प्रश्न. युधिष्ठिर महाराज आणि पांडव ज्यावेळी वनामध्ये असतात, त्यावेळेस त्यांना जे यक्ष यांच्यासोबत ज्यावेळी भेट होते, ते यक्ष देखील त्यांना प्रश्न विचारतात. ज्यावेळी सर्वप्रथम रूप गोस्वामी सनातन गोस्वामी रामकेली या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंना भेटतात, ते देखील त्यांना प्रश्न विचारतात, के आम्ही, आम्ही कोण आहोत, के जाणे, मी कोण आहे. तर एवढे मोठे मंत्री होते ते राजाचे, नवाब हुसेनशाह यांचे मंत्री होते. इतक्या साऱ्या शास्त्रांचं त्यांना नॉलेज होतं, ज्ञान होतं, विविध भाषांचं त्यांना ज्ञान होतं. संपूर्ण समाजामध्ये, त्यावेळीच्या समाजामध्ये त्यांना एक आदराचं स्थान होतं. पण तरी देखील ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंना भेटतायत, पहिला प्रश्न विचारतात, मी कोण आहे, की आम्ही जाणे तापत्रय, आम्हाला का त्रास सहन करायला लागतोय जीवनामध्ये. तर असे प्रश्न आपले असायला पाहिजे.
तर म्हणून या ठिकाणी शब्द वापरलेला आहे लोकहितम नृपा. तर अर्जुनाने प्रश्न तर विचारले, पण अर्जुनापेक्षाही आपल्यासारख्या बद्ध जीवासाठी भगवंतांनी दिलेली जी उत्तर आहे ती आज देखील तेवढी उपयोगी आहे. तर या तात्पर्यामध्ये पहिल्या परिच्छेदामध्ये श्रील प्रभुपाद जे पुरुष अवतार आहेत, विशेषतः दुसरे गर्भोदकशाही विष्णू यांची याबद्दल चर्चा करत आहेत आणि कशा प्रकारे ते जे नवीन उत्पत्ती झालेले ब्रह्मांड आहे त्यामध्ये प्रवेश करतात. तिथे बघतात की सगळीकडे काळोख आहे आणि मग त्यांच्या शरीरातून त्यांच्या स्वेद जळाने म्हणजे शरीरातून जे स्वेद निघालेला आहे त्याच्याने ते ब्रह्मांड अर्ध भरलं जातं आणि त्यामध्ये ते पडतात आणि त्यांच्या नाभीपासून हे कमळनाळ निर्माण होते आणि त्यावरती आपले ब्रह्माजी त्यावरती अवतार धारण करते त्या ठिकाणी. आणि मग पुढे आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे ब्रह्मादी देखील भगवंताने दिलेल्या ज्ञानाच्या आधारे संपूर्ण सृष्टीचं कार्य करतात. आणि पुढे तात्पर्यामध्ये प्रभुपाद हे देखील म्हणतात की ज्यावेळी कोणी क्वालिफाईड व्यक्ती, योग्य व्यक्ती जर उपलब्ध नसेल तर बऱ्याच वेळा भगवंत स्वतः ब्रह्माजीचं स्थान देखील धारण करतात. आणि मग विष्णूबद्दल देखील चर्चा करतायत की जे विष्णू आहेत हे परमपुरुषोत्तम भगवान कृष्ण यांच्यापासून अभिन्न आहेत. आणि तात्पर्यामध्ये पुढे चालून प्रभुपाद हे देखील सांगतात की शिव तत्व काय आहे. आणि तिथे प्रभुपाद हे सांगतात की जसं ब्रह्मसंहितेमध्ये जो खूप प्रसिद्ध श्लोक आहे, क्षीरम यथा दधी विकार विशेष योगात संजायते नाही तथ पृथक असते हे तो यह शंभुताम अपि तथाम समुपैति कार्या गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. तर या श्लोकाच या ठिकाणी ट्रान्सलेशन प्रभुपाद देत आहेत की कशा प्रकारे दूध आणि दही याचं उदाहरण देतात. दूध आणि दही, जरी दही दुधापासूनच निर्माण झालेलं आहे तरी सुद्धा ते दही दूध नव्हे. तुम्ही असं म्हणू शकत नाही चला चहा बनवायची, चहामध्ये थोडं दूध आपण चहा पित नाही, परंतु तरी सुद्धा कुणाला चहा बनवायची असेल तर म्हणेल की अरे दूध नाहीये, चला थोडं दही टाकून देऊया, काय फरक पडतं, शेवटी दूध आणि दही एकच तर आहे. मान्य आहे, परंतु एक आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. तर भगवान शिव हे एक वेगळं तत्व आहे आणि पुढे ब्रह्माजी हे जीवतत्व आहे, एक जीवात्माच आहेत, परंतु त्यांना एक विशेष कार्यासाठी भगवंतांनी काही शक्ती प्रदान केलेली आहे. परंतु शिव तशी नाहीये. शिव हे मध्यावर स्थित आहे. भगवंत डायरेक्टली सरळ सरळपणे प्रकृतीच्या संपर्कात कधी येत नाही, भौतिक प्रकृतीच्या संपर्कामध्ये. तर भौतिक प्रकृतीच्या संपर्कामध्ये सरळ नाहीता भगवंत काय करतात, भगवान शिवांच्या वतीने प्रकृतीशी संपर्क साधतात. आपण जे ऐकलंय की भगवंत दृष्टिक्षेप करतात आणि प्रकृतीची गर्भधारणा होते, तर ते शिवांच्या माध्यमातून ते प्रकृतीशी संपर्क साधतात. आणि पुढे तात्पर्यामध्ये प्रभुपाद 14 म्हणून आणि एका ब्रह्मचार्यांच्या जीवनामध्ये किती म्हणून होतात त्याची गणना करतात. आणि त्यासाठी शब्द आले आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही की एका ब्रह्मचार्यांच्या जीवनामध्ये किती म्हणून होऊन जातात. आणि हे सगळं केव्हा चाललंय, फक्त एका श्वासोच्छवासामध्ये भगवान महाविष्णू जे आहेत त्यांनी जो उच्छवास केलेला आहे तेवढ्या कालावधीसाठी हे चाललंय. आणि तत्वामध्ये पुढे प्रभुपाद हे देखील म्हणतायत की जे भगवंतांचे अवतार आहे, कोणताही ढोंगी तथाकथित व्यक्ती असं म्हणू शकत नाही की मी भगवंतांचा अवतार आहे. कारण भगवंतांचा अवतारांचं वर्णन, जे अवतार येणार आहेत त्यांचं सुद्धा आणि जे झालेले आहेत त्यांचं सुद्धा वर्णन अगोदरच शासनामध्ये करण्यात आलेलं आहे. आता लवकरच गौरपौर्णिमा आणि त्यानंतर त्रयोदशी येते, तर चैतन्य महाप्रभूंचा अवतार याबद्दल सुद्धा श्रीमद भागवत मध्ये काय करण्यात आली आहे, पहिलेच सांगितलेलं आहे. कृष्ण वर्णम तुषा कृष्णम सांगू पांगास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन प्राय यजंती ही सुमेधसा. तर चैतन्य महाप्रभू यांच्याबद्दल जे आपण म्हणाल की अगोदरच वर्णन केलेलं आहे श्रीमद भागवतम मध्ये, भगवंत अशा प्रकारे अवतार धारण करते.
तर परंतु ही जी भावना आहे की मला सुद्धा भगवंत बनायचं आहे, ह्या भावनेपोटीच तर आपण सगळे या ठिकाणी आलो की नाही. तर म्हणून म्हणून प्रभुपाद म्हणायचे की मायावादी जे भाष्य आहे किंवा मायावादी तत्वज्ञानाची एक प्रमुख धारणा काय आहे की आपण सुद्धा भगवंत बनू शकतो. आता आपण मायेने आच्छादलेले आहोत, परंतु ज्यावेळी मायेचं आवरण नष्ट होईल त्यावेळी आपण सुद्धा भगवंत बनू शकतो. तर ऐकायला किती सुखावं वाटतं की मी सुद्धा भगवंत बनू शकतो. परंतु प्रभुपाद याचं खूप खंडन करायचे मायावादी तत्वज्ञानाचं. कोणताही जीव कधीही भगवंत बनू शकत नाही. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की जीवात्मा आणि परमात्मा नेहमी अभिन्न आहे. अशी कधीही वेळ नव्हती की ते एकत्र होते म्हणून. तर आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण भगवंत कधीही बनू शकत नाही. तर आज अजून एक विशेष दिवस आहे. आज अद्वैत आचार्य यांचा आविर्भाव दिवस आहे. तर आता आपण उर्वरित जो वेळ आहे अद्वैत आचार्य यांच्याबद्दल थोडी चर्चा करूया. तर आपण जो पंचतत्व महामंत्र जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. तर अद्वैत आचार्य हे खूप प्रमुख व्यक्ती आहेत, जे पंचतत्व आहेत त्यापैकी एक आणि सर्वात म्हणू शकतो सर्वात वयाने मोठे असणारे अद्वैत आचार्य. आणि किंबहुना चैतन्य चरित्रामध्ये वर्णन आहे की कशा प्रकारे भगवंत येण्या अगोदरच भगवंतांचे पार्षद देखील त्या भौतिक जगामध्ये भगवंतांना सहाय्य करण्यासाठी. आपण कृष्णाबुकच्या सुरुवातीला वाचलं आहे की ज्यावेळी पृथ्वी देवी ब्रह्माजींसोबत जातात भगवंतांकडे आणि विनंती करतात की जे तथाकथित राजे आहेत या भौतिक जगामध्ये पृथ्वीवरती, यांचं मला खूप ओझ झालंय. कारण हे राजे फक्त नावाचे राजे आहेत, म्हणून हे एक प्रकारचे दुष्ट व्यक्ती आहेत सगळे. तर यांचं खूप ओझ झालंय. तर त्यावेळेला भगवंत म्हणतात की मी लवकरच काय करेल, अवतार धारण करेल. पण त्या अगोदर सगळ्या देवी देवतांना सुद्धा अवतार धारण करायचा आहे वेगवेगळ्या ठिकाणी यदुवंशामध्ये. तर भगवंत एकटे सुद्धा येऊन सगळं काही करू शकतात. भगवंतांना पण सहाय्याची अपेक्षा असते का? मग भगवंत का सांगतायत इतर देवी देवतांना की तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी अवतार धारण करा? तर याच्या मागे एक महत्वाचं कारण आहे. आपण असं कधीही समजू नये की भगवंतांना सुद्धा मदतीची गरज भासते. भगवंताचं एक नाव आहे स्वराट, फुल्ली इंडिपेंडंट. भगवंत कोणावरती अवलंबून नाहीये. भगवंताचं एक नाव आहे आत्माराम, सेल्फ सॅटिस्फाईड. आपल्याला जर आनंद उपभोगायचा असेल आपण आपल्या शरीराच्या बाह्य गोष्टींवरती अवलंबून असतो. आज 12 पर्यंत उपवास आहे, जोपर्यंत मी स्वतःच्या हाताने जेवणार नाही तोपर्यंत मला जेवण्याचा आनंद मिळणार नाही. परंतु भगवंताचं नाव काय आत्माराम. भगवंतांना बाह्य गोष्टीवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही आहे, सेल्फ सॅटिस्फाईड. तर भगवंतांना कोणाचीही गरज नाही. पण तरी सुद्धा भगवंत मग का सांगतायत सगळ्यांना देवी देवतांना की तुम्ही सुद्धा आहोत? त्याच्यामध्ये मी एक प्रमुख कारण असं आहे की ती भगवंतांची गरज नाहीये, गरज इतर सगळ्या लोकांची आहे. कुठे ना कुठे काहीतरी भगवंतांच्या या त्यांचं जे ध्येय आहे परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, यामध्ये कुठेतरी आपल्याला छोटीशी का होईना एक भूमिका करायला मिळेल. तर गरज भगवंतांची नाही, गरज आपली आहे. तसंच चैतन्य महाप्रभूंचं जे आंदोलन आहे हरे कृष्ण आंदोलन, जे त्यांनी सुरू केलं, श्रील प्रभुपादांनी जे पुढे नेलं, त्यामध्ये आपण आज आहोत. तर यामध्ये प्रभुपादांना काही फायदा नाही, चैतन्य महाप्रभूंचा फायदा नाही. फायदा कोणाचा आहे? आपल्या सगळ्यांचा आहे. आपलं हे सौभाग्य आहे की चैतन्य महाप्रभूच्या या आंदोलनामध्ये आपल्याला छोटीशी का होईना एक भूमिका पार पाडायला मिळते. जसं कोणते मोठे फेमस
मूवी स्टार असतात. त्यांच्या मूवीमध्ये, त्यांच्या पिक्चर मध्ये कुणाला छोटासा जरी रोल मिळाला, कुठे काय रोल मिळाला, ज्यावेळी ते नृत्य करतात, बॅक स्टेजला कुठेतरी एक व्यक्ती त्यांना सहाय्य करतो. तर सगळ्यांचं आकर्षणाचं केंद्र कोण आहे? पिक्चरचे हिरो. परंतु तरी सुद्धा एवढ्या मोठ्या हिरोच्या मूवीमध्ये तर कुणाला बॅक स्टेजला असिस्टंट डान्सर त्याला म्हणतात, ती जरी करण्याची भूमिका मिळाली तरी सुद्धा त्याला असं वाटतं की मी आता जग जिंकलं. तर अशाच प्रकारे हे आपल्या सगळ्यांचं सौभाग्य आहे की श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे आपल्याला चैतन्य महाप्रभूंचं जे आंदोलन आणि चैतन्य चरितामृत मध्ये भगवंत विनंती करतायत सगळ्यांना, चैतन्य महाप्रभू, की मी एकटा माळी आहे आणि ही जी फळे आहेत भगवत प्रेमाची फळे मला वाटायची आहेत, मी एकटा किती लोकांना वाटणार, तर म्हणून कृपया करून मला मदत करा. आणि तेच आपण चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलन राहून करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर आपण चर्चा करतो अद्वैत आचार्य यांच्याबद्दल. तर हे जे अद्वैत आचार्य आहेत यांना म्हटलं जातं महाविष्णू आणि सदाशिव यांचे कंबाईन इन्कारनेशन ऑफ महाविष्णू आणि सदाशिव. आपण महाविष्णूबद्दल चर्चा केलेली आहे. तर म्हणून भगवंतांनी सांगितलं की तुम्ही सुद्धा अवतार धारण करा. तर चैतन्य महाप्रभू येण्या अगोदर बरीच वर्ष अगोदरच अद्वैत यांचा आविर्भाव झाला. त्यांच्या आईचं नाव होतं नाभादेवी, वडिलांचं नाव होतं कुबेर पंडित, आणि नाभग्राम या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचं लहानपणीचं नाव होतं मंगल आणि कमलाक्ष, हे त्यांची लहानपणीची नाव. तर अद्वैत आचार्य, त्यांना आचार्य का म्हटलं जातं? तर चैतन्य चरित्रामध्ये खूप वेगवेगळे इन्सिडेंट आहेत की त्यांच्या आचरणामुळे त्यांनी शिकवून दिलं संपूर्ण जगाला की आचार्य म्हणजे नेमकं काय. तर त्यांचं प्रमुख योगदान आपण म्हणू शकतो की चैतन्य महाप्रभू ज्यावेळी ते आले त्यांनी बघितलं या भौतिक जगामध्ये काय परिस्थिती आहे. लोकांकडे त्यावेळी एवढी संपन्नता आहे पण तरी सुद्धा त्या संपत्तीचा व्यय कसा करावा हे लोकांना कळेना. लोक कुत्रे मांजरांची लग्न लावायचे आणि त्यासाठी अमाप पैसा खर्च करायचे. का? तर फक्त पैसा खर्च करायचा, त्यासाठी काहीतरी निमित्त हवं, तर त्यासाठी अशा विचित्र पद्धतीने हे करायचं. तर ही परिस्थिती बघून अद्वैताचार्याने ठरवलं की आता मी भगवंतांना लवकरात लवकर अवतार घेण्यासाठी भाग पाडणार. आणि मग त्यांनी भगवंतांची पूजा करायला सुरुवात केली. कशा प्रकारे? तुलसी आणि गंगाजल. तर जे भगवंतांचा शालिग्राम रूप आहे, त्यांना रोज नित्य नियमाने काय करायचे अद्वैताचार्य? गंगेचं पाणी आणि तुळसी पत्र आणि यांची त्यांना भगवंतांना अर्पण करून, तर आपले जे सार्वभौम भट्टाचार्य आहेत त्यांनी एक सुंदर अष्टकम लिहिलेलं आहे. त्यामध्ये ते संपूर्ण वर्णन करतायत अद्वैत आचार्यांच्या महिमेचा. त्यामध्ये म्हणतात की जसं असतो ना हुंकार, सिंह असतो सिंह, सिंह जसं डरकारी फोडतो, त्याप्रमाणे अद्वैताचार्य अहोरात्र, एक रात्र नव्हे, थोडा अवधी नव्हे, अहोरात्र संपूर्ण रात्रभर काय करायचे? भगवंतांना आवाज द्यायचे. आणि पुढे आपण बघणार आहोत कशा प्रकारे भगवंत त्यांना ती आठवण करून देतात. केवळ तुमच्यामुळे, तुम्ही मला, मी तर बसलो होतो तिथे, तुम्ही मला जाग केलं तुमच्या ओरडण्याने, तुमच्या आवाजाने, तीव्र आवाजाने, आणि म्हणून मी इथे आलो या भौतिक जगामध्ये. तर चैतन्य महाप्रभूंना त्या भौतिक जगामध्ये लवकरात लवकर बोलवण्याचं जे श्रेय आहे ते जातं अद्वैताचार्यांना. कारण त्यांना भगवद्गीतामध्ये परिस्थिती एवढी विचित्र होती. आणि पुढे मग आपण बघतो कशा प्रकारे अद्वैताचार्य शांतीपूर या ठिकाणी राहायचे. ते त्यांचं नंतरचं गाव शांतीपूर. आणि आता वयाने मोठे असल्यामुळे काय व्हायचं, जेव्हाही चैतन्य महाप्रभू त्यांच्याकडे यायचे, चैतन्य महाप्रभू त्यांना प्रणाम करायचे. तर
ते या ठिकाणी एका भक्त रूपामध्ये आहेत ते. कोण? अद्वैताचार्य. तर अद्वैताचार्यांना याची खूप वेदना व्हायची, खूप त्रास व्हायचा की चैतन्य महाप्रभू जे स्वतः कृष्ण आहेत येऊन मला प्रणाम करतात, हे त्यांना सहन व्हायचं नाही. खूप वेदना व्हायची. परंतु सर्वांसमोर असल्यामुळे काही बोलू शकत नव्हते, कारण वयाने मोठे आहेत अद्वैताचार्य. तर जसं आपल्याला ती घटना माहिती आहे कशा प्रकारे त्यांनी एक दिवस ठरवलं की मी असं काही करणार की भगवंत मला त्यांचा दास म्हणून स्वीकार करतील. तर चैतन्य महाप्रभू आले कशासाठी होते? तर आमचे एक प्रचारक सांगत होते की भगवंताने भगवद्गीता तर सांगितली, परंतु इतर लोकांना ती कळलीच नाही की भगवद्गीता नेमकी आपल्या जीवनामध्ये कशी पालन करायची, भक्ती आपल्या जीवनामध्ये कशी पालन करायची. म्हणून चैतन्य महाप्रभूंचा अवतार घेऊन भगवंत आले आणि सांगितलं की आता मीच तुम्हाला शिकवतो जे मी भगवद्गीतेमध्ये सांगितलं होतं ते जीवनामध्ये कसं पालन. म्हणून भक्त अवतार भक्ताख्यम, एका भक्ताच्या रूपामध्ये आलेत. जेव्हाही कोणी चैतन्य महाप्रभूंना म्हणायचे की तुम्ही विष्णू आहात, चैतन्य महाप्रभू काय करायचे? कानावरती हात ठेवायचे, म्हणायचे विष्णू विष्णू विष्णू. ही सुद्धा एक योग्यता आहे की जे अवतार असतात भगवंतांचे ते कधीही मान्य करत नाही की मी भगवंतांचा अवतार आहे. जे म्हटले ना, तथाकथित ढोंगी लोक, ते स्वतः अवतार म्हणतात भगवंतांचा स्वतःला, परंतु जे खरे अवतार आहेत ते कधीही म्हणत नाहीत की मी भगवंतांचा अवतार आहे. तर चैतन्य महाप्रभूंनी कधीही मान्य केलं नाही की मी भगवंतांचा अवतार आहे. पण त्यांचा येण्याचा उद्देश काय होता? आपण आचार्य प्रभू जिवेर शिकायला, स्वतःच्या आचरणातून सगळ्यांना शिकवायचं. आणि त्यासाठी कृष्ण हे चैतन्य महाप्रभू, श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही, तर राधाराणीचा भाव घेऊन चैतन्य महाप्रभू म्हणून ते आले. आणि आता एक दिवस चैतन्य महाप्रभूंच्या काळणी अशी घटना आली की जे अद्वैताचार्य आहेत हे यांनी मोठ्या पंडालमध्ये कथा आयोजित केलेली आहे आणि त्या ठिकाणी ते मायावाद या तत्वावरती भाष्य करतात. म्हणजे कशा प्रकारे मायावादी तत्वज्ञान हे योग्य आहे याच्यावरती ते भाष्य करतात. तर चैतन्य महाप्रभूंना प्रचंड राग आला की हे काय चाललंय, ज्या कारणासाठी मी आलो त्या कारणाच्या अगदी विरुद्ध. आणि मग चैतन्य महाप्रभू त्या जातात आणि खूप रागामध्ये जाऊन अद्वैताचार्य जे वयाने मोठे आहेत त्यांना आसनावरून ते खाली खेचतात आणि त्यांना जणू काय आता मारणारच. आणि त्यावेळी अद्वैताचार्य यांच्या चेहऱ्यावर मात्र असं एक समाधानकारक हास्य असतं. का? कारण त्यांची इच्छा होती की भगवंत आणि मला त्यांचा दास म्हणून स्वीकार करा. आणि दास असेल, सेवक असेल, त्याच्यासोबतच व्यक्ती अशा प्रकारे वागू शकतो. तर चैतन्य महाप्रभू त्यांना ओढलं आणि त्यांना मारायला सुरुवात केली. तर अद्वैत आचार्यांचे जे पत्नी आहेत सीता ठाकूराणी, त्यांनी त्यांना थांबवलं की अरे बाबा ते म्हातारे व्यक्ती आहेत, त्यांचा जीव जाईल तुम्ही जर असं करणार तर. आणि हे सगळं चालू असताना अद्वैत आचार्य मात्र अगदी आनंदामध्ये होते. कारण त्यांच्यासाठी भगवंतांनी अशी वागणूक दिली म्हणजे काय? शेवटी भगवंतांनी हे स्वीकारलं चैतन्य महाप्रभूंनी की तुम्ही माझे सेवक आहात आणि तुम्ही असं करू शकत नाही. आणि मग त्यावेळी तिथे भगवंत म्हणतात देखील की तुमच्या बोलवण्यामुळे मी आलो या भौतिक जगामध्ये आणि आज तुम्ही असं वागताय. तर हा एक जो प्रसंग आहे यामध्ये आपल्याला कळतं की दास अभिमान काय असतो. तर चैतन्य चरितामृतमध्ये पण ज्यावेळी रामानंद राय आणि चैतन्य महाप्रभू यांचा संवाद आहे, प्रसिद्ध असा संवाद येतो, त्या ठिकाणी एक प्रश्न रामानंद रायांना विचारतात की या जगामध्ये सर्वात मोठी ख्याती काय आहे? तर त्यावेळी रामानंद राय म्हणतात की एखादा व्यक्ती जर भगवंतांचा भक्त म्हणून जाणला जात असेल, भगवंतांचा भक्त होणे ही सर्वात मोठी ख्याती आहे. त्यापेक्षा मोठी ख्याती या जगामध्ये नाही आहे. आणि म्हणून अद्वैत आचार्यांनी अशा प्रकारे कृत्य केलेलं आहे. असं नाही की त्यांना मायाव तत्वज्ञान खरोखरच बोलायचं होतं, पण त्यांचा उद्देश काय होता की भगवंतांनी मला अशा प्रकारे वागणूक द्यावी. कारण नेहमी अद्वैत आचार्यांमध्ये काय मानाचं स्थान द्यायचे, आदराचं स्थान द्यायचे. तर ही एक घटना झाली. दुसरी एक घटना होते
आता ह्या घटनेमध्ये आपण बघूया अद्वैत आचार्यांबद्दल भगवंतांना किती आदर आहे. तर चैतन्य महाप्रभूंचे जे मोठे बंधू होते विश्वरूप यांनी संन्यास घेतला. तर लहानपणापासूनच विश्वरूप आणि चैतन्य महाप्रभू दोघे देखील बऱ्याच वेळा अद्वैत आचार्यांच्या घरी जायचे. परंतु विशेषतः विश्वरूप हे अद्वैत यांच्या घरी राहायचे. आणि कुठेतरी विश्वरूप यांनी संन्यास घेतल्यानंतर जे सची माता होत्या त्यांच्या मनामध्ये असं त्यांना वाटायचं की माझा मुलगा याने संन्यास घेतला, याला कारणीभूत कोण आहे? कुठेतरी अद्वैत आचार्य हे कारणीभूत आहे. यांच्या संगतीमुळे माझ्या मुलाने संन्यास घेतला. आणि चैतन्य महाप्रभूंना हे कळलं. भगवंत परमात्मा रूपाने सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंतापासून काय लपलेलं आहे की सची माता यांच्या मनामध्ये अद्वैत आचार्य यांच्याबद्दल अशी भावना आहे. तर भगवंतांनी ठरवलं की सची माता यांना कृपा मिळणार नाही म्हणून. बघा, चैतन्य महाप्रभूंचं एक नाव आहे त्यांच्या आईबद्दल. असं म्हणतात की केवळ त्यांच्या आईच्या विनंतीमुळे संन्यास घेतल्यानंतर त्यांनी काय केलं, जे वृंदावनला जाणार होते त्यांनी ठरवलं की मी पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी या ठिकाणी वास्तव्य करणार. कारण आईने विनंती केली की चैतन्य पुरी क्षेत्र आणि आपलं जे बंगाल आहे हे कशा प्रकारे एका घरातल्या दोन जसे रूम असतात त्याप्रमाणे आहे. आणि नेहमी बंगालचे भक्त पुरीला जायचे आणि पुरीचे भक्त बंगालला आहे. तर म्हणायचे की जसं एका घरामध्ये दोन रूम असतात त्या प्रकारे बंगाल आणि पुरी आहे. तर तू कृपा करून पुरीला वास्तव्य कर, जेणेकरून तुझ्याबद्दल जी माहिती असेल ती माझ्या कानावर येत राहील विविध भक्तांद्वारे की हा आम्ही गेलो होतो पुरीला, त्या ठिकाणी आम्ही चैतन्य महाप्रभूंना बघितलं, ते आता सध्या अशा प्रकारे करतायत, अशा प्रकारे प्रचार करतायत. तर थोडं तरी मला तुझी माहिती मिळत राहील. तर चैतन्य महाप्रभू ज्यांना त्यांच्या मातेबद्दल एवढा आदर आहे, केवळ आईच्या म्हणण्यामुळे त्यांनी काय केलं, आपलं त्यांची जी तृप्त इच्छा होती वृंदावनला जायचंय आणि संन्यास दिल्यानंतर पहिलं त्यांनी तेच केलं, मला वृंदावनकडे जायचं. परंतु जसं आपल्याला माहिती नित्यानंद प्रभूंनी काय केलं, त्यांना भ्रमित करून त्यांचा जो रस्ता होता, नित्यानंद प्रभू आता लवकरच नित्यानंद ऋषी येते, तर नित्यानंद प्रभूंनी काय केलं, काही बालकांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, पुढे जा आणि त्या दिशेने आणि सांगा की वृंदावनला जाणारा रस्ता हा आहे म्हणून. परंतु तो वृंदावनाचा नव्हे, तो शांतीपूर तिकडचा रस्ता. आणि मग तिथे जातात ते. तर संन्यास घेतला भावविभोर अवस्थेमध्ये त्यांना कळत नाही की नेमकं कुठे चाललोय. पण ज्यावेळी ते बघतात की अरे या ठिकाणी नदी आलेली आहे, त्यांना वाटतं यमुना आलेली आहे, वृंदावनला पोहोचलो की काय मी. परंतु समोरून दिसतंय की अद्वैत आचार्य येत आहेत. आणि अद्वैताचार्यांना प्रश्न विचारतो, तुम्ही इथे काय करताय? तर अद्वैताचार्य पण खूप हुशार आहेत. ते म्हणतात की बघा, गंगेचा हा तीर आणि गंगेचा तो तीर, गंगेला दोन तीर आहेत. ते म्हणतात की बघा, हा जो तीर आहे याला यमुना म्हणतात आणि तो तीर आहे त्याला गंगेचा तो दुसरा तीर आहे. तर म्हणतात की तुम्ही वृंदावनामध्येच आलेला आहेत तुम्ही. आणि मग शेवटी त्यांना शांतीपूरला घेऊन जातात आणि तिथे त्यांना सचिमाता भेटायला येतात. त्यांना घेतल्यानंतर सचिमातेला वाटत की कदाचित माझ्या मुलाला मी कधी बघू शकणार नाही. परंतु आता आई आणि मुलाची भेट होते आणि मग त्यावेळी सचिमाता त्यांना विनंती. तर सांगायचा अर्थ की चैतन्य महाप्रभूंना आपल्या मातेप्रती एवढा आदर आहे. परंतु ते चैतन्य महाप्रभू आता काय म्हणतायत की माझ्या स्वतःच्या आईला सुद्धा कृपा मिळणार नाही. कारण का? त्यांनी अद्वैत आचार्य यांच्या प्रती अपराध केलाय. तर विश्वरूप यांनी संन्यास घेतला यामध्ये अद्वैताचार्यांचं काही चुकी नाही. परंतु सची मातेंची अशी धारणा झाली होती. तर म्हणून या प्रसंगामध्ये आपण बघतो की अद्वैत आचार्य यांच्याबद्दल चैतन्य महाप्रभूंना किती आदर आहे. स्वतःच्या आईला सुद्धा ते म्हणतायत की असं नाही करायला पाहिजे. अजून एक प्रसंग आपण बघतो अद्वैत आचार्य यांच्याबद्दल. हे रामाचार्य हरिदास ठाकूर आहेत. अद्वैत आचार्य हे नामवंत ब्राह्मण कुलामधले होते.
आणि आजही काही वर्षांपर्यंत आपण बघितलंय की आपल्या समाज व्यवस्थेत जातीवाद किती मोठा आहे. तुम्ही ह्या कुळातले, तुम्ही त्या कुळातले, जातीवाद, जात जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत, तर समाजवाद, जातीवाद खूप खूप कडक होता आपल्याकडे. आजही आहे काही क्षेत्रामध्ये. तर विचार करा, आपण 500 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. त्यावेळी जातीवाद किती घनिष्ठ असेल समाजामध्ये. परंतु अशा वेळी देखील अद्वैताचार्यांनी काय केलं, एक दिवस जे त्यांनी हरिदास ठाकूर यांना बोलवलं आणि त्यांच्या घरी म्हणजे श्राद्ध सेरेमनी चालू होता. तर श्राद्ध पात्र ते पहिल्यांदा आपण बघितलं तर त्या वेळेच्या नियमानुसार एखाद्या उच्च कोटी ब्राह्मणाला द्यायला पाहिजे. पहिलं जे श्राद्ध पात्र आहे ते जेवण कुणाला द्यायला पाहिजे? एका उच्च कोटी ब्राह्मणाला द्यायला पाहिजे. परंतु यांनी काय केलं? नामाचार्य हरिदास ठाकूर यांना तो मान दिला. तर त्या वेळेच्या समाजामध्ये याबद्दल लोकांनी किती चर्चा केली असेल. परंतु अद्वैत आचार्य यांनी हा विचार नाही केला की समाज काय म्हणेल ते. कारण त्यांना चांगल्या रीतीने माहिती होतं, जरी हरिदास ठाकूर नामाचार्य हे जरी म्लेच्छ कुळातील असले तरी सुद्धा त्यांची जी आध्यात्मिक स्तर आहे त्या कित्येक तथाकथित मोठ्या ब्राह्मणापेक्षाही उच्च स्तरावर आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, नामाचार्य हरिदास ठाकूर यांना तो मान दिला. तर त्यावेळची जाती व्यवस्था एवढी असून देखील त्यांनी असा निर्णय घेतला. तर आपल्या परंपरेमध्ये आपण हे बघतो कशा प्रकारे जातीवादाला कधीही आपण हे दिलेलं नाही, दुजोरा दिलेला नाही. चैतन्य महाप्रभूने देखील नामाचार्य ही पदवी बहाल केली. कोणाला? हरिदास ठाकूर यांना. जे रूप सनातन गोस्वामी त्यांचं म्लेच्छांची सेवा केल्यामुळे त्यांना नाव दिलं दबीर का साकर मलिक. पण त्यांचं सुद्धा महाप्रभूंनी काय केलं, त्यांना सुद्धा आचार्य ही पदवी दिली. आणि चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणतात, तुम्ही दुई भाई मोर पुरातन दास. म्हणजे तुम्ही दोघी जे आहात ना, माझे खूप मोठे जुने दास आहेत. असं नाही की तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी मला भेटताय. तर या ठिकाणी आपण बघतो कशा प्रकारे अद्वैत आचार्य हे काय करतायत, त्यांचं जे स्थान आहे, आदराचं स्थान चैतन्य महाप्रभूंच्या मनामध्ये किती मोठं आहे. आणि अजून आपण बघतो कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू ज्यावेळी ठरवलं की आता आपण सगळीकडे प्रचार करणार, तर चैतन्य महाप्रभूने आज्ञा दिली होती की तुम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकांना विनंती करा कृष्णनाम घ्यायला. तर आज आपण अद्वैत आचार्य यांना प्रार्थना करायला पाहिजे की कशा प्रकारे तुमच्या मध्ये जो दास अभिमान होता की काही झालं तरी मी भगवंतांचा दास आहे, तर कुलशेखर महाराज म्हणतात त्यांच्या प्रार्थनेमध्ये, मदजन्मनां फलं मधुकैटभारे मद प्रार्थनीय मदनुग्रह ईश एव पदभृत्य भृत्य परिचारक भृत्य भृत्य भृत्यस्य भृत्य इति मां स्मर लोकनाथम. तर भृत्य म्हणजे सेवक. तर या श्लोकामध्ये 8 वेळा भृत्य या शब्दाचा उल्लेख आलेला. तर कुलशेखर महाराज देखील म्हणतायत की भगवंता तुमचा सेवक, माझी एकच ओळख आहे ती म्हणजे काय, तुमचा सेवक. जिवेर स्वरूप होय कृष्ण मुक्तदास. तर हा जो दास अभिमानाची जी भावना आहे, ती भावना जशी अद्वैत आचार्यांकडे आहे तशी भावना आमच्यामध्ये पण येऊ दे. या जगामध्ये विपरीत भावना आहे. कुणालाही दास बनण्याची इच्छा नाही. प्रत्येकाला काय बनण्याची इच्छा? बॉस बनण्याची इच्छा आहे. परंतु अद्वैताचार्य आपल्याला सांगत आहेत कशा प्रकारे दास अभिमान हा महत्वपूर्ण आहे. तर आपण आज चर्चा केली सुरुवातीला कशा प्रकारे
प्रश्न उत्तर यांचा आपल्या जीवनाशी एक प्रमुख संबंध आहे. नैमिषारण्य या ठिकाणी जमलेले जे साधू आहेत त्यांनी सुद्धा प्रश्न विचारले सुत गोस्वामींना 6 प्रश्न. त्यापैकी चौथ्या प्रश्नाचं उत्तर आज आपण बघितलं. हे जे 5 श्लोक आहेत 3ऱ्या अध्यायातले पुरुष अवतार यांच्याबद्दल आपण चर्चा केली. नंतर आपण बघितलं कशा प्रकारे शुकदेव गोस्वामी सुद्धा परीक्षित महाराजांची प्रशंसा करतायत चांगले प्रश्न विचारल्याबद्दल. वरीय यश ते प्रश्न अर्जुनाने प्रश्न विचारले. इथे आपण बघितलं परीक्षित महाराजांनी पण प्रश्न विचारले. तर आपल्या प्रश्नांची गुणवत्ता कशी असली पाहिजे? लोकहितम, लोकांचं हित होईल अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारले पाहिजे. नंतर आपण बघितलं कशा प्रकारे जे दुसरे पुरुष अवतार आहेत गर्भोदक्षाई विष्णू त्यांची तात्पर्याच्या सुरुवातीला प्रभुपाद चर्चा करतायत. नंतर आपण बघितलं विष्णू हे कृष्णापासून अभिन्न आहेत. शिव तत्व काय आहे त्याबद्दल आपण थोडी चर्चा केली की भगवान शिव हे एक विशेष तत्व आहेत. त्यांची स्थिती आणि ते सुप्रसिद्ध उदाहरण आपण बघितलं ब्रह्मसंहितेतील क्षीरम यथा दधी विकार विशेष योगा. दही आणि दुधाचं उदाहरण आपण बघितलं. नंतर आपण बघितलं की कोणताही ढोंगी मनुष्य भगवंतांचा अवतार म्हणून बोलू शकत नाही, कारण अगोदरच भगवंतांच्या अवतारांबद्दल चर्चा केलेली आहे शास्त्रांमध्ये. आणि जे प्रामाणिक असतात जे खरंच भगवंतांच्या ते कधीही स्वतःला भगवंत म्हणून संबोधन करीत नाही. आणि चैतन्य महाप्रभूंचं पण आपण याबद्दल उदाहरण बघितलं कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू नेहमी आपल्या कानावर हात ठेवायचे जर कोणी त्यांना भगवंत विष्णू म्हणून संबोधन केलं तर. आणि मग आपण चर्चा केली कशा प्रकारे आज अद्वैत आचार्यांचा आविर्भाव दिवस आहे. आणि पंचतत्वापैकी प्रमुख असणारे अद्वैताचार्य केवळ त्यांच्यामुळे चैतन्य महाप्रभूंना लवकरात लवकर अवतार घेण्याला त्यांनी भाग पाडलं. आणि तुलसी गंगेचं जळ अर्पण करून त्यांनी भगवंतांना प्रसन्न केलं आणि चैतन्य महाप्रभूंना अवतरित होण्याला भाग पाडलं. पुढे आपण त्यांच्या जीवनातील काही प्रसंग बघितले. पहिला प्रसंग आपण बघितला कशा प्रकारे दास अभिमान आणि चैतन्य महाप्रभू ज्यावेळी त्यांना आदराचं स्थान द्यायचे त्यावेळी त्यांना कशा प्रकारे त्याची दुःख व्हायचं आणि म्हणून त्यांनी त्यावेळी मायावाद भाष्याचं प्रतिपादन केलं. आणि मग भगवंतांनी त्यांना एका सेवकाची वागणूक दिली आणि ती वागणूक मिळाल्यानंतर मात्र ते प्रसन्न झाले. आणि अजून त्यांच्या जीवनातील दुसरा प्रसंग आपण बघितला सची माताला त्यांच्याबद्दल जो गैरसमज झाला होता त्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी स्वतःच्या आईला सुद्धा कृपा देण्यापासून वंचित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आणि मग तिसरं उदाहरण आपण बघितलं कशा प्रकारे नामाचार्य हरिदास ठाकूर यांना आदराचं स्थान देऊन त्यांनी त्यावेळीच दाखवलं की जात पात वगैरे याला कृष्ण भक्तीमध्ये कसलंही स्थान नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण विराम घेऊया. कोणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. हरे कृष्ण काही प्रसंग आहे प्रश्न. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. खूप छान पद्धतीने तुम्ही अद्वैत आचार्यांच्या जीवनातून आपण काय शिकवणी घेऊ शकतो हे देखील खूप छान सांगितलं आजच्या श्लोकाच्या आधाराने. मला खरं तर 2 प्रश्न होते, एक विचारते त्याच्यामधला की पहिलं तुम्ही आता जे सांगितलं की दासाभिमान कशा पद्धतीने अद्वैताचार्यांनी दर्शवून दिलं की आपण भगवंतांचे दास आहोत. आणि त्याच्याबद्दल सर्वात मोठा एक म्हणू शकतो आपण की पदवी ही आहे, जसं रामानंद राय सांगतात की भगवंताचा दास बनणे. आपण जेव्हा इस्कॉनमध्ये येतो तेव्हा पहिल्यांदा या गोष्टी आपल्याला समजतात की आपण भगवंताचे सेवक आहोत, आपली काय स्थिती आहे आणि कशा पद्धतीने आपण सेवा केली पाहिजे, ती चेतना आपली तशा पद्धतीची असली पाहिजे. परंतु आपला जो स्वभाव असतो, तुम्ही जे ईश्वरी भावाचं वर्णन केलं की कंट्रोलिंग नेचर आपलं असतंच काही प्रमाणात का होईना. आणि ते या ठिकाणी देखील आपण दर्शवत असतो जरी आपल्याला हे ज्ञान असलं तरी. तर हे कशा पद्धतीने आपण योग्य रीतीने हा सेवा करत असताना हा जो सेवाभाव आहे की आपण स्वामी नाहीये, कंट्रोलर नाहीये, तर आपण भगवंतांचे किंवा भक्तांचे दास आहोत. तर ती भावना, ती चेतना आपण कशा प्रकारे स्वीकारू शकतो किंवा कशा प्रकारे त्या चेतनेला आपण वृद्धिंगत करू शकतो.
खूप सुंदर प्रश्न आहे माताजीचा, आणि हा प्रश्न सगळ्यांनाच असेल. आणि हे एवढं सोपं नाही. जसं आपण म्हणतोय की दास अभिमान आपल्याला असला पाहिजे. परंतु या भौतिक आल्यापासून जसं मी सांगितलं की आपलं या जगामध्ये प्रत्येकाला बॉस बनायचंय, म्हणजे एकदम विपरीत गोष्ट आहे ही. एकीकडे दास अभिमान आहे आणि एकीकडे काय आहे, बॉस अभिमान आहे. तर आपला जो प्रवास आहे आपल्याला पूर्ण 180 डिग्री आपण त्याला म्हणू शकतो, की असा आपला एवढा मोठा प्रवास करायचा आहे आपल्याला. तर एवढं हे सोपं नाहीये, पण त्यासाठी आपण काही गोष्टी तर करू शकतो. एक गोष्ट मला आठवते, हा हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. तर एक म्हणजे याला उपाय असा आहे की आपण ही गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे. आपण म्हणतो ना, अभिमान, आपल्याला कोणत्या गोष्टींचा अभिमान असतो? आता कोणी म्हणून माझा चांगला आवाज आहे, तर आवाजाचा अभिमान आहे. कोणी म्हणून माझा रंग बघितला, रंग, रूप, याचा अभिमान आहे. कुणाला कुळाचा अभिमान आहे, कुणाला आपल्या बुद्धिमत्तेवरती अभिमान आहे. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या आपण मिळवल्या आहे का? नाही. आपल्याला ह्या मिळालेल्या आहेत. उधार उधार घेतलेल्या गोष्टी त्या दिलेल्या कोणी भगवंतांनी दिलेल्या आहे. तर उधार घेतलेल्या गोष्टीवरती जर कोणी अभिमान करत असेल, तर मग त्याला काय म्हणायला पाहिजे? तर कधी कधी आपण स्वतःलाही जाणीव करून द्यायला पाहिजे की बाबा रे, जरी माझ्याकडे चांगला आवाज असेल, जरी माझी बुद्धिमत्ता खूप तीक्ष्ण आहे, मला सगळे श्लोक पाठ आहेत, ज्यावेळी मी बोलतो सगळे लोक ऐकत राहतात, वक्तव्य वाक्चातुर्य आहे माझ्यामध्ये, पण ह्या सगळ्या गोष्टी अल्प काळासाठी आहेत आणि त्याही उसनवार घेतलेल्या गोष्टी आहेत. तर उसण्या घेतलेल्या गोष्टींवर आपण अभिमान नाही गाजवू शकत. तसं केलं तर त्याला मूर्ख म्हणायला पाहिजे. दुसरी गोष्ट मला आठवतं, गौरांग नेहमी म्हणायचे की एक फायदा आहे भक्तांच्या संघामध्ये राहण्याचा, आणि म्हणायचे की चौपाटीमध्ये राहण्याचा एक फायदा हा आहे की नेहमीच तुम्हाला कोणीतरी तुमच्यापेक्षा वरचढ भेटेलच. जर तुम्हीच चांगले सिंगर असाल तर तुमच्यापेक्षा दोन अजून बसलेत. जर तुम्ही चांगले क्लास देत असाल, तुमच्यापैकी अजून दोन तयारच आहेत. तर ज्यावेळी आपण अशा भक्तांच्या संघामध्ये राहतो ना, आपण अभिमान नाही करू शकत. पण आपण जर आपल्या घरामध्ये आपल्या छोट्याशा बाउंड्री मध्ये असू, तर मग तिथे मीच बोलणारा, मीच गाणारा, मीच वक्तव्य करणारा, तर तो जो अभिमान आहे तो अजून मोठा होत जातो. परंतु जर का आपण अशा भक्तांच्या संघामध्ये राहत असू, तर काय होईल, आपल्याला हे कळणार की बापरे, नाही, नेहमी कुणीतरी माझ्यापेक्षा वरचढ आहेच. तर हे सुद्धा भक्तांच्या संघामध्ये राहण्याचा एक असा फायदा होतो, विशेष करून जे आपल्यापेक्षा वरचढ आहेत. आपल्यापेक्षा श्रेष्ठ भक्तांच्या संगतीमध्ये राहिलं, तर मग आपला जो हा अभिमान आहे तो जास्त वर येत नाही. आणि शेवट जसं सांगितलं की हा खूप मोठा प्रवास आहे. तर त्यासाठी आपण भगवंतांना प्रार्थना करायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट आपण म्हणू शकतो की जर आपण एखाद्या व्यक्तीला बघून आपल्याला असं वाटत असेल की याच्याकडे ही गोष्ट काय आहे, माझ्याकडे का नाहीये, तर आपण असं म्हणू शकतो की भगवंताने आपल्याला काही दिलं, त्यालाही काही दिलंय. तर भगवंत एखाद्या व्यक्तीकडे ती गोष्ट आहे, ती क्षमता आहे, आणि आपण जर का त्यावरती आक्षेप घेत असू, तर आपण भगवंतांच्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह घेण्यासारखं आहे. नाही, जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या भक्ताला चांगलं गाण्याची कला दिली असेल आणि ती बघून जर मला ईर्ष्या उत्पन्न होते आहे माझ्या मनामध्ये, तर भगवंतांनी निर्णय घेतलाय ना की ह्या व्यक्तीला गाण्याची क्षमता दिली मी, त्या निर्णयावरती मी प्रश्नचिन्ह घेतोय. मला कुणी अधिकार दिला हा? की भगवंतांनी जी क्षमता दिली एखाद्या व्यक्तीला, त्यावरती मी आक्षेप घेतो की नाही नाही, याला चांगलं गायला तर मला का नाही येत, मला पण यायला पाहिजे होतं. तर नाही, भगवंतानी प्रत्येकाला काही ना काही दिलंय. तर आपण हे बघायला पाहिजे की जसं मला काही दिलंय तसं भगवंतानी त्यालाही काही दिलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे प्रार्थनेने आपण हा जो प्रवास आहे 180 डिग्री चेंज, हा अभिमान, कारण आपली स्वाभाविक चेतना ती नाही या जगामध्ये येण्याची. तर म्हणून एवढ्या लवकर ते होणार पण नाही. परंतु प्रयत्न करणं हे आपलं काम आहे.
आणि आपल्या आचार्याने जे दिलेलं आहे शिकवण आहे ते धरून जर आपण चालत राहिलो, पुन्हा पुन्हा प्रभुपाद का एवढं त्यांच्या याच्यामध्ये खोसून सांगतायत की जीवेर स्वरूप कृष्ण युअर इनसिग्निफिकंट. एकदा धमाल कृष्ण महाराजांच्या जीवनातील हा प्रसंग आहे. तर प्रभुपाद ते नेहमी प्रभुपादांना रिपोर्ट प्रेझेंट करायचे की अशा प्रकारे पुस्तक वेदन चाललंय, हरिनाम पार्टी अशा प्रकारे चांगल्या प्रकारे कार्य करतात, एवढ्या ठिकाणी आमच्या बसेस आहेत, एवढी मुलं आहेत. तर धमाल कृष्ण माझे खूप मोठे प्रचारक होते. तर एकदा ते असेच प्रभुपादां जवळ बसले होते, हे काहीतरी रिपोर्ट वगैरे प्रेझेंट करत होते. तर मग प्रभुपादांनी सांगितलं, तुला माहिती आहे, पूर्ण स्टोरी सांगता येतात प्रभुपाद की सृष्टीची निर्मिती कशा प्रकारे होते, कारणोदक कशा आहे विष्णू, त्यांच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड निघतात आणि त्या ब्रह्मांड असंख्य अशा ब्रह्मांडामध्ये पुन्हा एकदा गर्भोदक्ष विष्णूच्या रूपामध्ये भगवंत प्रवेश करतात. आणि अशा एका ब्रह्मांडामध्ये 14 प्लॅनेट्स आहेत आणि मध्यावरती पृथ्वी स्थित आहे. आणि त्या पृथ्वीवरती वेगवेगळे 7 खंड आहेत. त्यामध्ये एक अमेरिका आहे आणि त्या अमेरिकेमध्ये एक छोटासा भाग आहे आणि त्या छोट्याशा भागामध्ये एक इस्कॉनचं सेंटर आहे आणि त्या सेंटर मध्ये बसलेला तमाल कृष्ण हा स्वतःला नियंत्रक समजतो. तर ही ज्यावेळी प्रभुपाद वर्णन करत होते, तर कमाल कृष्ण महाराजांना कळलं नाही की प्रभुपाद काय सांगू इच्छित आहेत. पण शेवटी ज्यावेळी प्रभुपाद बोलले की इथे असणारा तमाल कृष्ण स्वतःला नियंत्रक समजतो का, तेव्हा त्यांना कळून चुकलं की प्रभुपाद माझ्यासाठी ते सगळं सांगत होते की आपण किती नगण्य आहोत आपण, आपण काही मोठे नाही आहोत. तर अशा आहे माताजी, या उत्तरामुळे मला माहित नाही मी किती प्रकारे चांगलं उत्तर दिलं असेल, पण मी जे काही ऐकलं होतं त्या आधारावरती मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. थँक्यू गुरुजी, खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. थँक्यू. गुरुजी, छोटासा दुसरा एक प्रश्न होता, जो तुम्ही अद्वैताचार्यांची आणि शचीमातांची जी लीला सांगितली त्याच्याबद्दलचा होता. की शचीमातांनी तर मनामध्ये असा विचार केलेला होता की अद्वैताचार्यांमुळं माझ्या मोठ्या मुलाने देखील संन्यास घेतला. पण ही मनामध्ये केलेली गोष्ट आहे. तर मग आपल्या पण मनामध्ये असंख्य वाईट विचार असतात. मग भगवंत ते जमा धरतात का, म्हणजे अपराध स्वरूपामध्ये? आणि जर हम्म. धरत असतील तर आपण कशा प्रकारे या वाईट विचारांना बाजूला करू शकतो? हम्म. जनरली चैतन्य असं म्हणतात महाप्रभू की म्हणाले ना की हम्म. ज्याची मातांना कृपा देणार नाही, म्हणजे आईवर किती त्यांची भक्ती होती खरं तर, ते तुम्ही छान हम्म. सांगितलं. पण एवढ्या जवळच्या व्यक्तीला देखील चैतन्य महाप्रभूंनी तो विचार केला की अद्वैताचार्यांबद्दल अपराध घडलेला आहे आणि कृपा देणार नाही, तर मग आपल्यासारख्या एकदम तुच्छ जीवांच्या बाबतीमध्ये कसं भगवंत या दृष्टीने बघतात? हम्म. तर जसं मी सांगितलं ना चैतन्य महाप्रभूंचं काय, आपण आचार्य प्रभू जीवेर शिकायला. तर जनरली असं म्हणतात कलियुगामध्ये आपण जे मानसिक जर काही हे केलं तर त्याची काउंट केलं जात नाही. पण पूर्वीच्या युगामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीने मनामध्ये जरी कुणाबद्दल अपराध केला तरी त्याचं त्याला म्हणजे फळ भोगावं लागायचं. जनरल अंडरस्टँडिंग ही आहे. आणि कलियुगाचा फायदा काय, कलियुगाला काय म्हटलंय, कलेर दोष निधिराजन अस्ति एक महात्मा कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम रजे. तर कलियुगामध्ये एक महत्वाचं काय माहितीये, तर मनामध्ये आपण फक्त चांगला विचार केला की आता नित्यानंत चतुर्दशी येते, तर मी आजपासून नित्यानंद जे ग्लोरीज आहेत ते वाचणार आहे. फक्त संकल्प केलाय की नित्यानंद चतुर्दशी येते आणि त्या निमित्ताने मला ऐकायचं आहे नित्यानंद. तर कलियुगाच्या महिमेमुळे जनरली कलियुगाचे अवगुण आपण हे करत असतो. पण हा गुण काय कलियुगाचा, केवळ आध्यात्मिक कार्य करण्याचं मनात आणलं तरी सुद्धा त्याचा फायदा. तर कोणी आज संकल्प केला आणि ते वाचलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण समजा
काही कारणास्तव आपण नाही वाचू शकला तरी सुद्धा आपल्याला त्याचा फायदा आहे. परंतु या इन्सिडेंट मध्ये आपण ज्यावेळी बघितलं की सचिन मात्यांबद्दल त्यांनी मनामध्ये विचार केला होता, बरोबर आहे. परंतु चैतन्य महाप्रभू हे सुद्धा सांगू इच्छित आहेत की कलियुगाची जी ही कंडिशन आहे की मनामध्ये वाईट विचार केला तर चालतो, असं कोणी ग्राह्य धरायला नाही पाहिजे. कारण असं म्हणतात की आपण जो विचार करणार ना, आपले विचारच आपल्या कृतीमध्ये येणार. आपण जसे विचार करणार तसेच आपण उच्चारण देखील करणार. तर म्हणून आपण असं ग्राह्य धरू शकत नाही. कलियुगाची ही कंडिशन दिलेली आहे की ठीक आहे, मनामध्ये चांगला विचार आला त्याचे फायदे नाही, पण मनात वाईट विचार आला समजा एखाद्या व्यक्तीबद्दल, जोपर्यंत आपण ती कार्य करत नाही तोपर्यंत आपल्याला गुन्हेगार म्हणून धरलं जाणार नाही प्रशासनाद्वारे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की आपण एखाद्या व्यक्तीवर मनामध्ये नको तो विचार करू शकतो, कारण त्याचा त्रास कुणाला होईल? आपल्यालाच होईल. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण ईर्ष्याभाव ठेवला, द्वेषाची भावना ठेवली, तर त्याला त्रास होईल ती नंतरची गोष्ट आहे. परंतु पहिला त्रास कुणाला होईल? मला. तर जरी कलियुगाची कंडिशन आहे, इन जनरल प्रिन्सिपल असा आहे की जर आपण एखाद्या व्यक्तीच्या मनात वाईट विचार आला सुद्धा, पण जोपर्यंत तो कृतीमध्ये येणार नाही तोपर्यंत तो ग्राह्य धरला जाणार नाही. परंतु दुसरी बाजू ही देखील आहे की असं नव्हे की आपण पाहिजे तो विचार करू शकतो, नको तो विचार करू शकतो. कारण शेवटी एक ना एक काय होईल, विचार करणार शेवटी तो कृतीमध्ये येणारच. तर म्हणून चेतन महाप्रभू नेहमी हायएस्ट स्टँडर्ड आपल्याला दाखवतात, नेहमी उच्च स्तर दाखवला जातो, जेणेकरून आपल्याला माहिती आहे कदाचित आपण त्यापर्यंत जाणार नाही. परंतु शास्त्रामध्ये जे उदाहरण दिले जातात ना, एकदम टोकाची उदाहरणं असतात ती कारण जर आपल्याला स्टँडर्ड, हायएस्ट स्टँडर्ड जसं गोल्ड आहे, 24 कॅरेट गोल्ड, तर शास्त्रातली बरीचशी उदाहरणं हे 24 कॅरेट गोल्ड सारखे आहेत. परंतु हे माहित असल्यामुळे काय होतं, कमीत कमी आपल्याला कळतं की बाबा हे स्टँडर्ड आहे, हे आपल्याकडनं अपेक्षित आहे. पण तिथे पोहोचू की नाही ती गोष्ट वेगळी आहे, परंतु कमीत कमी माहित तरी पाहिजे की याला 24 कॅरेट गोल्ड म्हणतात. त्याचप्रमाणे म्हणून शास्त्रांची जी काही उदाहरणं, जसं सचिन मातेचं उदाहरण आपण बघितलं, म्हणून अशा प्रकारची उदाहरणं सुद्धा दिली जातात. ठीक आहे माताजी. प्रभूजी थँक्यू, खूप छान सांगितलं. हरे कृष्णा. त्या ठिकाणी आपण विराम घेऊया. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार. तिला प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. हरे कृष्णा प्रजी. आपण भागवतमच्या या श्लोकावर जो म्हणजे कर्णोदकशाही विष्णू आणि नंतर गर्भोदकशाही आणि नंतर क्षीरोदकशाही विष्णू यांच्याबद्दल, त्याचबरोबर आजच्या या तिथीचा अद्वैत आचार्य यांच्या जीवनामधील अनेक प्रसंग आपल्याला या ठिकाणी प्रभूजींनी सविस्तरपणे सांगितले आणि त्यांच्या जीवनातून ज्या शिकवणी आपण घेऊ शकतो त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केले. आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने श्रीमान अखिल बंधू प्रभू यांचे मनापासून आपण 3 वेळेस हरिबोल करून आभार व्यक्त करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. दुपारपर्यंत आपण 12 वाजेपर्यंत निर्जल आहे. आपण त्याच्यानंतर 12 नंतर प्रसाद घेऊ शकता.